नमस्कार मंडळी, झेडपी एक्सप्रेस या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी आज आलेलो आहे सिरोली गावामध्ये। बोरी खोडद हा जो नवा कोरा जिल्हा परिषद गट आहे, या गटाचा शिलेदार कोण होणार, या गटात सदस्य कोण होणार, आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। या गावामध्ये आपण इथल्या मतदारांशी आज बातचीत करतो आहे। या गावामध्ये मतदान कसं होईल, या गावाची काय परिस्थिती आहे, आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। इथं आपण हॉटेलमध्ये काही मंडळी बसलेली दिसते, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय। बाबा, काय परिस्थिती आहे गावची? जिल्हा परिषद पंचायत समितीची जोरदार चर्चा तुमच्या गावात चालू आहे। काय चाय पे चर्चा चालू आहे तुमची? काय गाव नाही, गावामध्ये व्यवसाय काय चालतो, काय गावाचं ओळख काय तुमच्या? व्यवसाय वगैरे काही नाही त्याला, हे असं हॉटेल दोन हॉटेल गावची ओळख काय तुमच्या? नाही सांगते ते चालतो शेती व्यवसाय आपली सगळी शेती करतो। हा जो रस्ता आहे, हा कुठून कुठं जातोय? नारायणगाव जांबूत। आता त्याचं काम चालू आहे, काय वाटतं तुम्हाला ग्रामस्थाला की हा रस्ता झालाय म्हणून चांगलं आहे का नाही, फायदा झालाय का नाही? चांगलं आहे काम। कोणाच्या माध्यमातून झालंय, काय अंदाज आहे? सरकारच्या योजनेतून आहे, सरकारी योजनेतून आहे। या परिस्थितीत तुम्हाला काय बोलायचं का जिल्हा परिषद पंचायत समितीचं? नाही की काय बोलण्याचं टाळतात? तिथं काही हॉटेलमध्ये अजून मंडळी दिसते, बोलण्याचा आपण प्रयत्न करतो त्यांच्याशी। काय परिस्थिती आहे जिल्हा परिषद गटामध्ये? हा बोरी खोडद जो गट आहे, हा नवीन गट आहे। कोण या नवीन गटाचं तुम्हाला सदस्य पाहिजे? आम्हाला घड्याळाचं नेतृत्व पाहिजे। अतुल शेठ बेनके साहेब जो उमेदवार देतील त्यांचं आम्ही काम करू। काय अंदाज आहे का तुम्हाला की कोण उमेदवारांची नावं, काय घड्याळाचं काय कोण समोर येते का नाव तुमचं? नाही, अजून तरी काय नाही, असंच बेनके साहेबांनी अजून असं काही सांगितलं नाही। साहेब ज्या दिवशी सांगतील त्या दिवशी उमेदवार तुम्हाला कळवू आम्ही। एक नाव चर्चेत आहे गावचं, कविताताई पवार यांचं, काही अंदाज आहे का तुम्हाला? काय तो आहे ना, कविताताईंचं नाव आहे ना, पांडुरंग पवार साहेबांच्या सुनबाई त्या आमच्या नातेवाईकच आहेत। म्हणजे कसं त्यांना लोकांचा पाठिंबा राहील, काय वाटतं? नाही, लोकांचा पाठिंबा नाही सांगतात, पण पांडुरंग पवार साहेबांचं काम चांगलं आहे ह्या भागामध्ये, त्याचा फायदा त्यांना हो। काय परिस्थिती आहे गावची एकंदर, कसे पाहता तुम्ही या सगळीकडे? काय कोणाची हवा आहे गावात? खरं तर बघितलं तर या भागामध्ये आदरणीय पांडुरंगजी पवार साहेब, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद पुणे, यांचं इथं प्रभुत्व आहे आणि इथं काम देखील त्यांचं चांगलं आहे। आणि त्या अनुषंगाने इथं राष्ट्रवादीची विचारसरणी, राष्ट्रवादीचा विचार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा पवार साहेब यांना मानणारा वर्ग आहे। शेतकरी परिवार जास्त आहे, शेतकरी कुटुंब जास्त आहे इथं। आदरणीय वल्लभ शेठ बेनके यांनी या तालुक्यामध्ये विकासाचं मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणलाय, विकासासाठी या तालुक्यामध्ये मोठं योगदान आहे त्यांचं। त्याचप्रमाणे या तालुक्याचे माजी आमदार अतुलदादा बेनके हे या तालुक्यामध्ये 3300 कोटी रुपयाचा निधी आणला होता आणि मोठा विकास कामं केलेली आहे। हा जो तुम्हाला रस्ता दिसतोय, हा जवळजवळ 308 कोटीचा रस्ता अतुलदादा यांच्या माध्यमातूनच झालेला आहे। त्यामुळे ह्या भागामध्ये तरी राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ हे चिन्ह ज्या पण उमेदवाराला भेटेल, तो उमेदवार इकडनं विजयी होईल। काय तुमच्या गावात काय कामं झाली का त्यांच्या माध्यमातून, घड्याळाच्या माध्यमातून किंवा त्यांचं सुद्धा? खरं तर आमच्या गावामध्ये इथून मागे 15 वर्ष एवढा विकास काही झाला नव्हता, पण ज्या वेळेला ग्रामपंचायतीमध्ये बदल झाला आणि अतुलदादा बेनके यांच्या माध्यमातून आणि पांडुरंग पवार साहेब यांच्या माध्यमातून 1 वर्षामध्ये जवळजवळ 6 कोटीपर्यंत आमच्या गावामध्ये विकास कामं झालेली। काय कुठले कामं झाली आमच्या गावामध्ये? अंतर्गत जे रस्ते झाले, जो कॉलनी ते एक कॅनॉलपर्यंतचा रस्ता आहे तो झालेला आहे। त्याच्यानंतर सभा मंडपाला जवळजवळ 25 लाख रुपयाचा निधी, राम मंदिर जे आहे त्याला 25 लाख रुपयाचा निधी पडलेला आहे। जे अंतर्गत रस्ते ते जवळजवळ 60-70 लाखाचे रस्ते झाले। 2.25 कोटी रुपयाचे जवळजवळ 3 बंधारे मोठाले केटीचे, ते अतुलदादा बेनके यांच्या माध्यमातून झालेले। तर विकास करणारा माणूस आहे आणि एक दूरदृष्टी असणारा माणूस आहे, त्यामुळे आम्ही अतुलदादा बेनके जो पण निर्णय घेतील, ज्याला पण उमेदवारी देतील, त्याच्या मागे आम्ही 100% राहणार। आणि आता आमचं जवळजवळ 80 लाख रुपयाचा निधी, आमचं एक शासकीय रुग्णालय ते देखील मंजूर झालंय, त्याचं पण आता काम चालू आहे। विकास कामं झालेली दिसतात घड्याळाच्या माध्यमातून, अतुल शेठ असतील किंवा पांडुरंग पवारांच्या माध्यमातून दिसते, पण गाव त्यांच्या मागे उभं राहील का, काय वाटते? यावेळेला गाव 100%, जिल्हा परिषद ही अशी संस्था आहे की तिथं जन्म झाल्यापासून तर
मृत्यू झाल्यानंतर मृत्यूपर्यंत सर्व लागणाऱ्या ज्या पण गोष्टी आहे ना ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्ण करता येतात. एक आमदार जेवढं काम करू शकतो ना तेवढा जिल्हा परिषदेचा सदस्य गावचा त्या प्रभागाचा विकास करू शकतो, तेवढा निधी आणू शकतो. छोट्या गोष्टीमध्ये जिल्हा परिषदेचा निधी हा उपयोगी ठरत असतो. त्याच्यामुळे 100% जो पण निवडून येईल किंवा जो पण उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ पक्षाचा असेल त्याला आम्ही मदत करणार आणि 100% आम्ही त्याच्या मागे उभे राहणार. बाबा काय वाटतंय, काय परिस्थिती राहील जिल्हा परिषद? महाविकास आघाडी कोण उमेदवार वाटतं तुम्हाला असं? जे देईन ती कोणी असून द्या, महाविकास आघाडीचा. हा काय नावं काय चर्चेत आहेत का सध्या? आहे ना, पांडुरंग पवार, वैभव काळे, माऊली खंडागळे. काय योग्य उमेदवार कोण वाटतं तुम्हाला तिन्ही पैकी? योग्य सगळेच योग्य आहे हो. योग्य म्हणून तर उभे राहिलेत ना ते. पण महाविकास आघाडीचा जे महाविकास आघाडीचा जो असून तो. काय एकूण गावची लोकसंख्या किती किती मतदार असतील गावचे? इथं 1400 मतदान आहे हो. 1000 पर्यंत होईल. कोणाला होईल? आता एवढं काय सांगता येतं हो. पण जास्त जास्तीत जास्त महाविकास आघाडी. काय नाव काय, गाव काय, कुठलं काय, व्यवसाय काय करताय? आमचं गाव येते शिरोली. आम्ही इथले स्थानिक आहे. मनोज पांडुरंग भोर. व्यवसाय न्हावी. केस कापायला लोक आल्यावरती चर्चा जर चांगली रंगत असेल पंचायत समिती जिल्हा परिषद काय चर्चा चालते? जो विकास करीन त्याच्या मागे माणसाने उभं राहावं एवढं आपल्या अपेक्षा. आणि कोण? इथे सगळे बेनके साहेबांची कामं भरपूर आहे. आमच्या गावाला आतापर्यंत इथून मागं जे झाले नाही ना, या 2 वर्षात भरपूर कामं झाली आमची. आता म्हणजे या अपेक्षेच्या जास्त कामं झालेली. त्यामुळे ना ते रीतीने ते सेट. कोणीही उमेदवार असलं तरी तुम्ही घड्याळच. अजून काय मंडळी दिसते, जोरदार चर्चा चालू आहे. कोणाची हवा आहे गावात, कोणाचं पाडं जड राहील? अजून काय लय तिकीट डिक्लेअरच नाही ना कोणाला. नावं चर्चेत आहेत ना बरेच काय. बरीच आहेत नाव. आता कोणाला भेटत आहे कोणाला नाही भेटलेली काय करतात काय बघावं लागेल ना. सगळंच बघायचंय त्याला. एकंदर गावचा विकास कोणत्या पक्षाने केला काय वाटतं तुम्हाला? तसं काय आता सगळ्याच पक्षांनी विकास केलेलाच आहे. नुसतं एकट्या म्हणून नाही ना काही. सगळ्यांचंच योगदान. अजूनही काय मंडळी दिसते, आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय. हॉटेलचे चालक दिसत आहेत. बाबा काय एकूण परिस्थिती गावची, काय गावचं नाव, ओळख काय नेमकं तुमच्या गावची? आमच्या गावची तामसिंगराव त्या नावून ओळख आहे. दत्तोबा तांबे शिरोलीकर म्हणून. काय कुलदैवत कोण आहे कोणत्या गावची? प्रत्येक गावची यात्रा भरते, देवीची यात्रा भरते, देवीची भरते, पिराची भरते. तुमच्या चौकात इथं हॉटेल आहे, हॉटेलमध्ये सकाळी संध्याकाळी चांगली मंडळी बसलेली दिसते. काय चर्चा चालते त्यांच्यात? काय सध्या काय नाही, राजकारण अजून काही हेच नाही तर काय करायचं. चर्चा आज करतात कोण देतं निवडून, कोणाला उमेदवार भेटते, कोणाला नाही भेटत, अशी चर्चा चालते. पण अजून काय नाही डिक्लेअर काय हा माणूस आहे बा म्हणून. त्यामुळे काय अशी चर्चा चालते, बाकी काय. कोणाला उमेदवारी मिळाली पाहिजे आणि कोण कामाचं वाटते तुम्हाला? आम्हाला कामं काय जो पक्षी त्यांनी कामं केली पाहिजे, बाकी काय. सध्या राजकारण फार गोंधळ आहे, हे तर बरोबर आहे का नाही. सगळा गोंधळ चालू आहे राजकारणात. कोणी कोणाकडे जातं, कोण कोणाकडे जातं. सत्तेसाठी जिकडे मिळेल तिकडे पळतात लोक. पण आमचं हाय बघ इथं अतुल बेनकेने कामं केलेली आमच्या. ते ज्यावेळेस आमदार होते तर आम्हाला आमच्या गावासाठी त्यांनी भरपूर निधी दिलेला आहे. आणि त्यांनी कोण माणूस देतील त्यासाठी काम करू, काय. पांडुरंग पवार जिल्हा परिषदेचे सदस्य पूर्वी होते, त्यांचं कसं काम दिसतंय का? त्यांचं काम चांगलंच आहे, एकच नंबर काम. काय गावात त्यांच्या माध्यमातून कामं झाली? दवाखान्याचं काम चालू आहे. ज्याचे निधी मागितला तो निधी त्यांनी दिला आम्हाला, दिला नाही असं नाही. आता दवाखान्याचं काम चालू आहे, सरकारी दवाखाना. त्यांनी मंदिराचं काम चालू आहे, त्याला निधी दिला सभा मंडपासाठी, त्याला निधी दिला. पिराचं स्थान आहे त्याला सभा मंडप दिला त्यांनी कामं केली असं नाही. कामं केली म्हटल्यावर केलीच नाही, काय कसं म्हणतायत बुवा कामं केली नाही. शेवटी जो आपण बघतोच ना, कामं करतो का आपलं पुढं चांगला फायदा होण्यासाठी माणूस काम करतोच आणि करत राहतील, एवढी अपेक्षा त्यांची. पण बाकी काय परिस्थिती राहील एकंदर, कुणाची हवा आहे गावात एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतंय? कोणाची नावं चर्चेत आहे, कशी परिस्थिती राहील जिल्हा परिषद पंचायत समिती?
जिल्हा परिषद पंचायत समितीला आता अजून काही चित्र स्पष्ट झालेलं नाही, परंतु माननीय अतुल शेठ बेनके तालुक्याचे माजी आमदार आणि पांडुरंगजी पवार साहेब यांच्या माध्यमातून आमच्या गावात अनेक विकास कामं झाली. त्यामुळं लोकांचा कल हा नक्कीच त्यांच्याकडे आहे आणि चांगल्या प्रकारे मदत ही अतुल शेठच्या माध्यमातून आणि पांडुरंग पवार साहेबांच्या माध्यमातून घड्याळाला होऊ शकते. पांडुरंग पवार जिल्हा परिषद सदस्य तुमच्या गावामध्ये होते, कसं काम होतं त्यांचं गावात? नाही, वाखाणण्याजोगतं काम आहे साहेबांचं. साहेबांकडं कामं मागायला जावं लागत नाही, साहेब बोलून कामं देतात. व तुमच्या गावात हे काम मी मंजूर केले, त्यानंतर आपल्याला डायरेक्ट काम मंजूर झाल्याच्या नंतर साहेब बोलून घेतात आणि अजून काय कामाची अपेक्षा आहे तुमच्याकडून. साहेबांचं कामच एक नंबर आहे. गावात काय कामं झाली त्यांच्या? साहेबांनी आम्हाला 35 लाख रुपये राम मंदिर सभामंडप दिला, 75 लाख रुपये उपआरोग्य केंद्रासाठी दिले आणि साधारणतः 2.5-3 कोटीचे रस्ते दिलेत, 1,80,00,000 बंधारे दिलेत, 35 लाखाचा साखव पूल दिलाय. भरपूर काम आहेत. कम से कम 6-6.5 लाखाची 6.5 कोटीची कामं साहेबांच्या अतुलच्या माध्यमातून या ठिकाणी झाली. त्यांच्या सुनबाई आता प्रचार उभ्या राहत आहेत की महिलांसाठी, ओबीसी महिलांसाठी जागा राखीव आहे, त्या उभ्या राहत आहेत. कसं पाहता तुम्ही त्यांच्या कामात? लोक त्यांना स्वीकारतील का, किंवा कसं पद्धतीने तुम्हाला मतदार म्हणून काय सांगायचं यावर? नाही, त्या एक उच्च शिक्षित आहेत. मला वाटतं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांचं आणि स्वतःचं एक प्रतिनिधित्व ते खूप चांगले करतात. त्याच्यामुळे त्यांना पण एक थोडक्यात राजकीय वारसा आणि त्यांचे वडील पळसकर गुरुजी त्यांचे एक मुख्याध्यापक असल्यामुळं मग ते एक वातावरण त्यांच्यासाठी अनुकूल आहे आणि स्वतःचे एक काय म्हणतो ना, मेरिट चांगलं आहे त्यांचं. एकूण गावचे मतदार किती आहेत आणि मतदान किती आहे आणि कशा पद्धतीने विभागणी होऊ शकते अंदाज? गावचं मतदान 1580 आहे. आम्हाला 2 वर्षापूर्वी ग्रामपंचायतीला 1265 मतदान टोटल झालं होतं ग्रामपंचायतला. तर जिल्हा परिषदच्या माध्यमातून साधारणतः 1050 ते 1100 मतदान होऊ शकतं आणि त्याच्यातून घड्याळाला प्लसमध्ये राहू शकतो. समोर कोण कोण उमेदवार असू शकतात घड्याळाच्या बरोबर, काय अंदाज? अजून तर काय चित्र स्पष्ट नाही, तरी पण आता माऊलींचा बहुतेक आज प्रवेश झालाय बाणामध्ये, शरददादा गटामध्ये. ते एक प्रभावी नेतृत्व आहे आणि मला तर वाटतं इकडून राजू भाऊ गाडगे यांची पंचायत समितीची उमेदवारी जाहीर झालेली. ती पण स्ट्रॉंग उमेदवार आहेत. लढत चांगल्या प्रकारे होईल. मध्ये सुद्धा काही मंडळी दिसते बसलेली. काय परिस्थिती गावची जिल्हा परिषद पंचायत समितीचं, कसं वातावरण दिसतंय? काय ओळख गावची, काय ओळख? भाऊ सांगतो. नाश्ता करायचं काम चालू आहे वाटतं. बरं, काय परिस्थिती गावची पंचायत समिती जिल्हा परिषदेला? अजून काही डिक्लेअर नाही. आता नेमकं कोण आहे काय आहे अजून काही आम्हाला माहिती नाही. काही आधीचे जे जिल्हा परिषद सदस्य होते त्यांचं काम कसं आहे गावामध्ये? नाही, चांगलं आहे कामं तशी. भरपूर कामं झाले तिकडे. काय कोणकोणते कामं झाले भरपूर? आमचे आता मंदिर सभा मंडप वगैरे असे बरेच कामं झाले. काही रस्त्यांचे वगैरे चांगले कामं झाले. आता सध्या गावच्या समस्या काय आहेत? अजून कामं बरेच आहेत मागण्या. काम ज्या समस्या आहेत ते कोण पूर्ण करेल, कोण वाटतंय तुम्हाला अंदाज? आता आमचे मागचे आहे ते चांगलेच आहेत, करतात ते, लक्ष आहे त्यांचं. पांडुरंग पवार यांच्या सुनबाई उभा राहतात, कविताताई पवार. काय वाटतं तुम्हाला, त्यांना लोक स्वीकारतील का? कसं एकंदर तुम्हाला कल वाटतं त्यांच्या? स्वीकारते ना त्यांना, पण कसं आहे आता त्यांचे सासरे पण अनुभवी आहेत ते, त्याच्यामुळं त्यांना स्वीकारते. तसं चांगलं आहे त्यांचं पण वातावरण. कामाची म्हणजे पहिल्यापासून ते आहेत ना त्या लाईन मध्ये, लोकांच्या समस्या वगैरे माहिती आहेत त्यांना, अशा जाणकार आहेत चांगले. आमदार सांगळे, सिनियर एक्सप्रेस, शिरोली.